नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, तर आज आपण सतीश पथवे, तर त्यांचा पण चॅनल आहे सतीश पथवे, तर त्यांच्या घरी आलो आहे. ते पण भरपूर मस्त मस्त युट्यूबला व्हिडिओ काढता. मग चला आलो तर त्यांची पण भेट घ्याव, नाही का? चला आता तुमच्या काय चालू मग? आता आपलं काय एकदम शेतातलं काम चालू आहे. आता सध्या आपण काय खेकडी मासे वगैरे म्हणजे असं टाइम भेटेल तसं आपलं त्याचा व्हिडिओ येत राहतं मित्रांनो. तर सध्या आपला असं चालू आहे शेतातलं पण काम करायचा आणि ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस व्हिडिओ पण काढायचा. हा, म्हणजे दोन्ही काम चालू आहे. युट्यूबला व्हिडिओ पण चालू आहे, शेतात काम काम करता करता व्हिडिओ. काम करता करता video. हा, चला मित्रांनो, आज आलो तर तुम्हाला इकडचा काय त्यांच्या घरी आहे, शेतामध्ये काय काय आहे, काय भरपूर आहे ते पण दाखवू. तर तुमचा मुलगा काय अन्वेष ना? अन्वेष काय तर त्या पण इथं आलाय. तर बसलो मस्त पैकी इथं सावलीला. दुपारची आहे, ऊन पण भरपूर आहे. या काय आणलंय बा त्या आळवा. आळवा का काय आहे ते तुम्हाला दाखवतो. या रानातली रानमेवा आहे. या मस्त खायला भारी आपल्या वाटत. घरचीच आळवाची. हा, तुमच्या बांधाचीच कडक झाड आहे का? हा, तर तुमच्या बांधाचीच कडक झाड आहे का? मग काय खायची मजाच राहते. कारण प्रत्येक सीजन मध्ये काय ना काय भेटत, त्याचा आनंद गावाकच घेता येतो मित्रांनो. चला व्हिडिओ कंटिन्यू द्या का. चला मित्रांनो, आलो आहे सतीश भावांच्या घरी. तर थोडा त्यांच्या शेताकडून पण चक्कर मारून याव. तुमच्या शेतात काय काय आहे सध्या? आता सध्या आपण शेतात लावलाय टोमॅटो, पण ते आता हिट एवढी भरमसाठ हिट आहे त्याच्यामुळे त्या पण लय सुकतात, याला काही तेजी नाही. हा हा, तर चला जाऊन हिरो. तुमच्या आंब बिंब करवंदा जांभळा काय फणसा बिनसा आहात का नाही? फणसा आहे, आळवा पण आहे. आपल्या समोरच आळवाचं झाड आहे इथं. हा ना. आणि करवंदा जांभळा जवळच आहेत. आपल्या रानात गेला तर भरपूर करवंदा आणि जांभळा. हा, येत आहे का त्या आळवाचं झाड? ह्या आळवाचं झाड. हा, आळवा नाही दिसत तिकडे वरून वर राखल्या अडचणीचा का? जवळपास जवळपास तोडले वाटत. म्हणजे आता पिकायला लागले. आळवा आहे तुमच्याकडं? हे आपल्या घराची मागाच आळवा. सगळंच आहे तुमच्याकडे मस्त पैकी. कसं आहे, रानात जायची गरज नाही. आणि आपल्या जवळच जांभळा बिंबळा भरपूर, करवंदा पण भरपूर आहे. तर माझ्या व्हिडिओ मध्ये देखला सोया जांभळा आंबा बिंबा आता हे आंब. हा ना. आंब आंबा तर एक नंबर आहे. कंच बरं आहे ते गावठी आंबा का? खायला भारी आहे का? एक नंबर खायला रस्साचा आंबा. रसाच आहे का? म्हणजे आपल्या घरी आंबे झाड असले तर लयच भारी. लय भारी. विकत भरपूर खायचं. घ्यायचं आपण पुरून खायचं, त्याच्यापेक्षा आपल्या घरीच एक वर्षन खायचं. पुढं आपलं अजून याचं पण लावलेलं आपण बदामी पण आहे. हा ना. नाही, तुमच्यात पाणी बिणी आहे आंब्याचे झाडामध्ये आता. इथं काय आपलं पाणी भरपूर आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. तेच म्हणा, आता बरेच दिवस तुमच्या घरी आलो नव्हतो. मग चला एकदा एवढा फणसाचा व्हिडिओ काढला होता. तर ते फणस आणखी तुम्हाला दाखवत आज. तेवढी फणसा जवळ 110 होती. आता त्याच्यापेक्षा जास्त काय माहिती. तेव्हा जवळपास केवढी 100 का 100च्या वर फणसा होती. हा ना. या कोण येतं फणसाचं झाड आहे मित्रांनो. हे इकडं पाठीमागा या कोण. चला तुम्हाला दाखव. चला मित्रांनो, तुम्हाला आता आपला सतीश भाऊ फणसा दाखवेल. तर ह्याला मित्रांनो, या फणसा आपली इकडून खालून ह्याला पूर्ण सगळे पार ते खोडापासून अख्खी वर शेंड्यापर्यंत दिसते फणसाच लागल्या. आणि ही फांदी तोडायची आहे. मरणाशी लागली आपण. मोक्कर आल्या पार वाकत आली. कारण मग तोडायची व्यापार इकडून फणसाच लागल्या. आता हे वर्षी मोजलीच नाही. आता ते कवर मोजायचे 100च्या वरच वाया. पण हे वर्षी जरा बारीक बारीक का, पण बरीच बू आहे 100च्या वरच वाया. कारण 4 वर्ष झाली तर 110 पैसा आली ती. 110 का? वर या पीक केलाय वाटा जरा का खराब व्हायला लागलाय. ना याचे नाही मुळ्यांना येतं. या मुळ्यांना येणार ती व्हरायटी वेगळी. मग त्या वर्षात बघ खुडा.
ते लय उष्णतेमुळे त्यांना प्रॉब्लेम आहे काय काय माहिती. ह्या इथे हा त्याच्या आयला त्या पडला गेला पण पर खाली ओळख गेला काय काय ओळख गेला का त्याचा देसा या झालता त्या डायरेक्ट पडला. बघवाय घेऊ दे आहे केवढे लांब गेला काय माहिती त्या डायरेक्ट ओळख जाऊन पोहोचलं त्या लगेच देस तुटला त्याच्यामुळे ते कसा व्हाय ना व्हाया तसा मध्ये खायचो गोळ्या खराब नाही व्हाय पण खायचो गोळ्या काय होते आंब पडत होते बदाम वर खाली येणार खाली खायचा मग काही ह्या एक फुटला या शिजून काय येता याला बरोबर मग फुटतात या तर मित्रांनो हे रे आपली टामटा आणि उन्हामुळे त्यांना पारच फुटवा नाही. हिट बरेच असलं हिटच आवड्यामध्ये त्यांना किती एक एक दोन दोन काड्या फुटल्या फक्त आणि हे इकडून काय आहे त्यात जसेल तसे पाणी नाही कमी उष्णता जास्त पाण्याला नाही तोटा पाणी भरपूर आहे पण उष्णता असलं आहे त्याच्यामुळे उष्णतेमुळं काय करणार आहे झाडच वाहत नाही गंज पार सगळी ट्रीटमेंट केली पण त्या हयात अशीच उष्णतेमुळं अवघड आहे. हे आपला बदामी यो बदामी तो अजून पाडा नाही लागला इकडचे अजून बरं दिसत इकडून चांगला आंबा खायला लय भार लागत त्यामुळे काय बदामी खुचट राहत पण हे गोड आहे. हा ना खायला भारी किंवा आंबा खायला मस्त आहे त्या पिकातच लय लेट हा ना पर पावसाळ्यात तोंडा पिकात पावसाळ्याचं तोंडा. तर मित्रांनो इकडे मस्त पैकी गार गार हवा लागते आम्ही उन्हाच्या पारी इकडे मस्त शेताला येऊन बसतो इकडे झाड घरात दमच निघत नाही एवढा गरमाट वाटत हवा बिवा भारी लागत तसं गावातच माझ्या भारी गावात मस्त त्याच्यामुळे गावात कसं येऊन आम्ही घ्यायला पाहिजे आंबा करवंदाला आंबा खायला पाहिजे. तर मित्रांनो हे सगळे आमचीच शेत आहे त्यावर बाग आहे आमचाच फणस खाली गेलता त्या तर गरबड्या गेलता त्या फणस वर आणला जाऊसून वाया खायचो तसा आहे का खायाजोग खूप खाल्लाय खराब झालाय खाय बरं खायचं फाडून त्याचं ऑपरेशन करायला पाहिजे. तर आता हिरोवर फणस चला मित्रांनो एक फणस आहे त्याचं ऑपरेशन करून यायला आज मध्ये काय कस काय कंडिशन आहे त्याची अजून नाही त्या फणसा पिकताच नाही. उन्हामुळे खराब व्हायला लागल्या. चला मित्रांनो आता इथं एक फणस तोडलाय त्याचं चालू आहे ऑपरेशन त्याचं पोस्टमॉर्टम चालू आहे आता हिरो आता थोड्याशा त्याच्यातून काय निघात काय
वाटत नाही हे असं घरात बघू आणि त्या खुरपा हे असं घरात बराच मित्रांनो वाजत भारी आता बदामी आंबा आहे का पण ते वेगळा झालाय खराब झालाय का? खराब झालं. हम्म. बदामाचा तो कच्चाच आहे काय मग याला चला, चुकलंय. पिकलाय जरा पण मग निबारच आहे बा हा का नरम असंच राहतं का मग यारला म्हणे पिकेलंय चला मित्रांनो येऊ एक आंबा या पिकेलाय बरा का चालू आहे फणसाचं ऑपरेशन करा मित्रांनो आहेत काय आहे का आणि ते ठिकाण टाकलं. आहे बराच मित्र खायला कसं आहे का ना आले एक दोन बे भेटतेस मग काय यार. त्यातलं मग पिकलं होतं. म्हणजे नशिबात राहतो थोडाफार हा हे पण मित्रांनो मस्त पिवळं पिवळं जर राहा म्हणून आज का नाही फणसाची हा हा ते आता असंच काढून खायच्या जरा खाऊन हिरीत येत जरा काढून कस काय खाऊन हिरीत बरा बरा लागत बरा का आलं पिकायला गोड लय आहे पण हे कोण मस्त गर गर बिया लय गोड लागत मित्रा बियाला भर लागते हे बुजून लय बार बिया लागत्या मस्त आहे गोड लागत भारी एकदम मस्त आहे तुमच्या आल्या पण भेटातच बरा का एक दिवस आता एक होता खाल्ला तर हा का दिवसला पहिला तुझ्या नशिबातच राहत बराच माझ्या कारण दर प्रत्येक टायमाला जेव्हा येत होता मग फणस पहिल्यांदा उद्घाटन करीत असत त्याच्यामुळे काय बिया एक नंबर लागते बिया पण अशा खायला एक नंबर लागत्या एकदम मस्त गोड गोड राहता फार साखरपेक्षा भारी या मस्त फणस खातो आता काय लागलं का त्यांचा ढिगरांवर एक खटी पिकता वाया काय पिकता ना आंबा पिकता ते काय काय खायचं वागी नाही विचारी का नाही हा ना झाले हा मस्त आता एक गर खातो याला बर कस काय मित्रांनो एकदम मस्त गर आहे जबरदस्त पार काय मोदक मोदक डायरेक्ट एकदम पिवळं पिवळं आणि गोड आवडा का काय बोलूच नका मित्रांनो चला मित्रांनो आपण मस्त फणस खाला नुसत्या बिया बियाच करून ठेवल्या इथं या याच्यात आत फणसाचं मस्त गरम चला मित्रांनो आपण आता सतीश भाऊ त्यांचे मस्त फणस बिनस खालाय आता फणसाचा उद्घाटनच केला नाही का 2-4 वर्षापूर्वी एकदा केलता आजही केलाय उद्घाटन पण एक व्हिडिओ बनवला तो भरपूर लोकांनी पाहिला होता
त्याला भरपूर सपोर्ट केला मित्रांनो. तर सतीश पत्वे त्यांचा पण युट्यूब चॅनल आहे सतीश पत्वे नावानं. सबस्क्राईब करायला विसरू नका. हा त्यांना तर पण मित्रांनो support. आता आमचा होईल खेकडांचा सीझन चालू. हा आता इथून वर नुसतं खेकडांचाच व्हिडिओ येते. आता त्यांचे चॅनल मस्त खेकडांचं एकदम मस्त. रेसिपी हा. वगैरे म्हणजे चांगली येईल. आणि आता सध्या भाज्यांचा सीझन चालू आहे. हा आणि फेसबुकला मला काही कमेंट केली का घायपत असे याची भाजी कशी करायची, ते बांबूच्या कळ्या राहतात त्याची भाजी कशी करायची, तर त्याची रेसिपी येईलच. आणि संतोष भाऊन टाकलेली वाटत ना. नाही या वर्षी नाही नाही टाकली टाकली. का? हा तर ते भाजी कशी बनवायची त्याची रेसिपी 1-2-3 दिवसात टाकणार आहे. मग हा त्याच्यामुळे सतीश पथवे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू विसरू नका. नका. तर एकच रास आहे तेव्हा काय नाही कंटेंट तुम्हाला भरपूर नवीन नवीन प्रकारच्या नवीन भाज्या येणार ऐकायला असं. भेटणार. अजून बोकराची पण भाजी टाकली नाही, हा. कच्ची बोकर राहतं त्याची भाजी कशी हा. करायची, त्याचा भरीत कसा करायचा याचं पण व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यामुळे ते देखायला विसरू नका. अजून आता भांगरीची भाजी येईल, बडद्याची भाजी येईल. लयच भाज्या आता रानातल्या. भरपूर फक्त सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू व्हिडिओ देखत राहा. म्हणजे मग तुम्हाला काय सगळ्याच तुम्हाला काय फार सगळ्याच. सगळ्याच देखायला मिळेल. चला मित्रांनो आता हालतो इकडं मस्त पैकी फणस खाला, इथलं आंब, करवंदा, जांभळा सगळं दाखवलं तुम्हाला, शेती दाखवली, भरपूर काय दाखवलं मित्रांनो. चला आजचा हा व्हिडिओ इथं संपवतो. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ज्या चॅनलला सबस्क्राईब केला असतं तर सबस्क्राईब करून घ्या. आणि सतीश भावांचा पण चॅनल आहे सतीश पत्वे, ते चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. त्याची कमेंट ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तर नक्कीच त्यांना पण सपोर्ट करा. हाईप करायला विसरू नका. धन्यवाद सगळ्यांचा.